नमस्कार. काल तुम्हाला म्हटलं होतं चैत्र पौर्णिमेनिमित्त आपण तुळजापूरला आलो आहोत म्हणून. तर आता आपण येरमाळ्याला निघणार आहोत. काल रात्री आई साहेबांचा खूप मोठा भव्य दिव्य छबिना झाला तुळजापुरात. खूप मजा आली. आम्ही 100 जण आलो होतो आमच्या गुरूंसोबत. तुम्हाला सांगितलंच होतं मी. तर आता आपण इथून येरमाळ्याला निघणार आहोत. तर येरमाळ्याला तुम्हीच्या रानात जाणार आहोत चुना वेचायला. आता आपण चुना वेचायला जाणार आहोत येरमाळ्याला चुनेच्या रानात. तिथली मजा काही वेगळीच असणार आहे. तिथली पब्लिक म्हणजे असंख्य असे भाविक भक्त तिथं पण आलेले आहेत. तिथं पण खूप गर्दी असणार आहे. खूप मजा मस्ती येणार आहे. तर आपण आता कुठे जाणार आहोत? येरमाळ्याला चुना वेचायला. आपण आता चुन्याच्या रानामध्ये आलो आहोत चुना वेचायला. आता इथे कसं आहे, इथं गर्दी बघा किती झालेली आहे येरमाळ्यामध्ये. तर या चुन्याच्या रानामध्ये आता आपण पहिल्यांदा हळद खेळणार आहोत आणि हळदीची मजा काय असते ते तुम्हाला आता दिसेलच. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे सगळे एकमेकांना हळद लावत आहेत आणि गर्दीला खूप त्यांची जशी जशी पाहिजे जवळ येते तसं तसे माती खडे वगैरे असतात ना, ते सगळे खडे असं पांढरे होतात चुन्यामध्ये, म्हणून याला चुन्याचं रान बोललं जातं. आणि हे बघा आता मी माझ्या बहिणीला हळद लावली. त्यांना पण बघा सगळे साईडला फोटो ब्लॉग आहे. टाकून त्यांना हळद लावायसाठी येरमाळ्यात नक्कीच करा. आणि तेव्हाची हळद तुमच्या घालायला लागली नक्कीच तुमची हळद येडाई माझा जीव ग जीव, येडाई माझा जीव हे. आईसाहेबांची पालखी आता जवळ येत चाललेली आहे. गर्दी बघा किती आहे. लोक इथे आईसाहेबांच्या पालखीची वाट बघतायत. आता जशी जशी आईसाहेबांची पालखी जवळ यायला लागलेली आहे तसे तसे इथल्या खड्यांचा रंग हा पांढरा होतो. आईसाहेबांचा झेंडा बघा जवळ आलेला आहे. आता झेंडा जसा जसा जवळ येईल ते झेंड्यासोबत किती गर्दी वाढत जाते बघा. म्हणजे असंख्य असे लाखो लोक आहेत. पालखी बघा जवळ आलेली आहे, दिसते तुम्हाला. त्या पालखीसोबत किती गर्दी वाढत चाललेली आहे. अहो जरी काटा टोचला मला, पण आधी कळून येतोय तिला. सारा मार्गच करते खुला बघा ना हो, अशी तर तिची लीला. जशी जशी पालखी जवळ येते बरोबर पालखीच्या वर विमानाने फुलांचा वर्षाव देवीच्या पालखीवर होतो. लाखो असे असंख्य भक्त इथं आलेले ते येडामाईच्या दर्शनासाठी. फुलांचा वर्षाव बघा किती सुंदर पद्धतीने विमानातून होत आहे आई साहेबांवर.